अकोला अमरावती या मूर्तिजापूर तालुक्यातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होऊन कित्येक वाहन चालकांचे मोठमोठे जीवघेणे अपघात होऊन त्यांना प्राणसुद्धा गमवावा लागला असल्याची बाब ही नित्याची झालेली आहे। सदर प्राधिकरणाने या महामार्गाकडे कमालीचे दुर्लक्ष केलेले आहे। रस्ता चौपदरीकरणाचे कार्य गेल्या 3 वर्षापासून रखडलेले आहे। त्यामुळे या रस्त्यांवर खड्डे दुरुस्त करून महामार्गाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। महामार्गावरील अकोल्यापासून बाभुळगाव, बोरगाव मंजू, पैलपाडा, काटेपूर्णा, अंभोरा, मूर्तिजापूर, नागोली, नागठाणा, मानाफाटा, जामठी फाटा, कुरुम तसेच हयातपूरपर्यंत मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। खड्ड्यांमध्ये रस्ता की रस्त्यांमध्ये खड्डा अशी परिस्थिती असून नागपूर सुपर हायवेची वाहतूक येथूनच जाते। नागपूर, मुंबई, धुळे, नाशिक, पुणे तसेच कलकत्ता अशी लांब पल्ल्यांची माल वाहतूक करणारे ट्रक्स तसेच ट्रॅव्हल्स भरधाव वेगाने प्रवास करतात। माना, मूर्तिजापूर, जामठी, नवसाळ, नागझरी फाटा व इतर ठिकाणी ऑटो चालक, दुचाकीस्वार या मार्गाने प्रवास करतात। त्यामुळे येथे नेहमी अपघाताचे सत्र सुरू असते। संबंधित विभागाकडून माती मिश्रित मुरुम टाकून खड्डे बुजविण्याचा केविलवाना प्रयत्न करण्यात आला, मात्र पाऊस बंद झाल्यानंतर खड्डे मोठे असल्याने रात्रीच्या वेळेला वाहन चालकांचे संतुलन बिघडल्याने खड्ड्यात पडून अनेकांना अपंगत्व आलेले आहे। बऱ्याच वेळा खड्ड्यांमुळे वाहनांचा अपघात होणे, वाहन उलटणे, टायर पंक्चर होणे, पाटे तुटणे, एक्सल निघणे असे प्रकार नित्याचेच झालेले आहेत। तसेच चौपदरीकरणाचे काम थंड बस्त्यात असलेल्या महामार्गावर खोदकाम करून माती टाकली गेलेली आहे। पावसाने सर्वत्र चिखलाचे साम्राज्य झाल्याने अपघात होण्याच्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नेमलेली कंपनी काम सोडून गेली असल्याची चर्चा आहे। त्यामुळे सदर प्राधिकरणाचे अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग सुद्धा या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष करीत आहे। यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे महामार्गावर आणखी किती बळी द्यावे असा संतप्त सवाल प्रवाशांकडून करण्यात येत आहे। मी भाऊभाऊ देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष भाजपा। पावसाळ्यात खड्डे बुजवण्यात आले नाही। राष्ट्रीय महामार्ग आहे हा अकोला ते अमरावती। पावसामुळे जो खड्डे पडलेले आहेत संबंधित विभागानं कुठलेही बुजवले नाही, त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर निष्पाप जीव गेलेले आहे लोकांचे। ते जाऊ नये म्हणून खड्डे ताबडतोब संबंधित विभागाने बुजवण्यात यावं अशी माझी शासनाला नम्र विनंती आहे। मूर्तिजापूर येथून बाळासाहेब गणोरकर यांचा विदर्भ न्यूज करिता हा वृत्तांत।